दोन्ही टीम्स मजबूत आहेत. दोन्ही टीम्स मध्ये फलंदाज गोलंदाज चांगले आहेत. अर्थातच एक टफ फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. तर आता मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन झाला आम्हाला सहकार्य करा. आपण मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात करूया. या स्पर्धेतील पहिली मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. चला टीम भिनारचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. यस, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दक्षक शिंगोले विथ योगेश शिंगोले. तर फ्रंट लाईन षटक टीम भिनारच्या बाजूने महेंद्र गुलवे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. यस, चेंडूची फेक करा. हेलो यस, टॉस हरल्यानंतर प्रथम जय हनुमान खोनी टीमची फलंदाजी आपण पाहतोय. तर मॅच ऑन खेळायला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना, पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज, पहिलं षटक आणि षटकातील पहिला चेंडू. पहिलाच बॉल, वेग वेग आणि भन्नाट वेग आपण त्या ठिकाणी पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. अगदी गुड लेंथ वर ही पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर वेगाने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. या बलेस मात्र प्रहारचा लाईफ फटका चांगला आहे. इनसाइड आउट बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 किसा. यस, षटकार. आणि त्यानंतर मात्र त्वरितच रिप्लाय दिलाय त्या ठिकाणी दक्षक शिंगोलेने. त्याच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. 6 ने अकाउंट ओपन झालाय दक्षकचं. त्याचबरोबर टीमचं देखील. या बलेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. बॉल निघून जातोय का सीमारेषा पार. प्रयत्न तर अफाट झाल्यात, परंतु पाहूया एक्झिट काय घडले त्या ठिकाणी. यस, 4 धावा मिळतील. चौकार.
होता काय कमालीचं टेलिकास्ट पहिला बॉल पासून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान एस के एंटरटेनमेंट प्रोपरायटर शंकरदादा गुलबी. दोन मोठे फटके दक्षक शिंगोल्याच्या बाट मधून आले त्या ठिकाणी. व्हॉट अ स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार त्यानंतर चौकार. या वेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. अगदी प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं त्या ठिकाणी दक्षक शिंगोलेला. चेंडू थोडा वेळ लावत होता परंतु क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले आणि त्या कारणास्तव बचावला त्या ठिकाणी दक्षक शिंगोले. 2 धावा देखील मिळाल्या. धावफलक 12 वर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. महेंद्र गुलबी पुन्हा एकदा. या वेळेस जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय. अधिक उंची दिली, वेग देखील आणि बॉल निर्धाव गेलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज महेंद्र गुलबीच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. कमल सर विथ विश्वास पाटील सर हे पंच आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. बॉल येतोय सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. मिळतील 4 धावा. चौकार. यस हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय. अतिशय सुरेख फटका आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळून काढला होता. बॉल मात्र सरळ पहिल्या टप्प्यावर डीप मिडविकेट सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची दमदार सुरुवात. धावफलकावर 17. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी. टॉस हारल्यानंतर जय हनुमान खोनी टीमची आपल्याला पाहायला मिळते. आज माझ्या समवेत कल्याण भालचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. भाग्येश मात्र जॉईन झाले आहेत. भाग्येश तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन. जयेश वखारे येतोय. पाहूया जयेश कशा प्रकारे हे षटक कंप्लीट करेल. कारण पहिलं षटक ज्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. अर्थातच सुरुवात तर भरपूर दमदार झाली आहे. पहिल्या षटकाच्या माध्यमातून टीम खोनीच्या बाजूने हा वार आपण पाहतोय. तर कमबॅक करत असताना टीम भिनार पलटवार करेल का. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. शेड्यूल जे आहे ते भरपूर मोठं आहे. वेळे संदर्भात आम्हाला कोऑपरेट करा. कुमार गुंड. यस चला आपण वेळ वाचवा. मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करा. क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय कारण पॉवर प्लेचं बंधन संपलंय. पहिला बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हवत असं संपर्क नाहीये. काव कॉर्नर रिसन मधून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. सिंगल कंप्लीट. एका धाबाईच्या मदतीने धावफलक 18 वर पोहोचलाय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष गावदेवी दिवे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस करणं बंधनकारक आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. सिंगल कंप्लीट. अतिशय चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी याचं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी दक्षक शिंगोलाच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र हे दुसरं षटक चालू आहे. या वेळेचा बॉल मिडल ऑफ द बॅट. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार.
अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. अगदी बॅटच्या मधोमध बॉल लागला आणि त्यानंतर मात्र ट्वाईस देखील ऐकायला मिळाला. 6 धावा मिळाल्या त्या ठिकाणी टीम खोनीला. सोबतच योगेश शिंगोलेला आपला स्टेप मध्ये चुकी. नेट बॉल. जयेश वखारेवर हा आक्रमण पाहायला मिळाला मागच्या बॉलवर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह द स्टाईल ऑफ विराट कोहली. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. टीम भिनार मध्ये हर्ष. पहिली विकेट जयेश वघारेच्या नावावरती. फलंदाज बाद योगेश. आपण त्याला पाहतोय. हा देखील एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहत आलोय. धावा धावफलकावर 29. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील एका बॉलचं येणं अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल. जयेश वखारे बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज राज शिंगोले. नेक्स्ट मॅच जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष गावदेवी दिवे. दोन्ही टीमचे कॅप्टन झाले. आपण टॉस साठी या. यस शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. या बलेचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र बॉल बीट करतो क्षेत्ररक्षकांना. थर्ड मॅन सीमारेषेलगत ट्रॅव्हल झालाय बॉल आणि पाहता पाहता निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. डबल 3 33 धावा धावफलकावर आहेत. आपण व्यासपीठावर वळूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित केलं जाईल. नक्कीच फायनल मॅचसाठी देखील ते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. सो स्वागत सत्कार त्या वेळेसच होतील. वली आपण मॅचच्या दिशेने मात्र त्या दरम्यान गणेश दादा गुलवी, प्रथम नागरिक, संजय दादा गुलवी, सुनील दादा गुलवी, पवन दादा गुलवी आमच्यापासून रजा घेताना आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले विशेष आभार. प्रतीक भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 3 पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल. कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी 33 धावा खर्च केल्यात. षटकातील पहिला बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत आणि नक्कीच अंदाज चुकलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. होता सूर्याची किरण बरोबर त्या क्षेत्ररक्षकाच्या डोलावरती आली. त्यानंतर अंदाज चुकला गेला. बॉल निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय.
कमालीची फलंदाजी पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी जय हनुमान खोनी टीमच्या बाजूने। या बलेस देखील फुल टॉस आहे, परंतु पुन्हा एकदा फटका फसलाय दिनेश गुलवी झेल खाली, मात्र नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। बीमार चेंडू, अर्थातच हाईट फॅक्टर लक्षात घेतलं गेलं। विश्वास पाटील सर त्या ठिकाणी सज्ज आहेत। नो बॉलचा इशारा आला। यस, 2 जीवनदान राज शिंगोलेसाठी। यस, दक्षक शिंगोलेसाठी हे 2 जीवनदान आपण पाहिले। अगदी लक फॅक्टर जे आहे ते दक्षकच्या बाजूने आपण पाहतोय। 2 वेळा त्या ठिकाणी बचावलाय आणि कदाचित हे टीम भिनारला महाग पडेल, कारण दक्षककडे भरपूर मोठी कॅपॅसिटी आहे। षटकातील पुढचा बॉल, फ्री हिट बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात। सिंगल कंप्लीट। एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय। 4 नॉट, 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय आणि यानंतर मात्र टॉस साठी सज्ज राहायचं आहे। जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष गावदेवी दिवे, दोन्ही टीमचे कॅप्टन। चला आपण टॉस साठी या। षटकातील पुढचा बॉल, या बलेस वेग आणि भन्नाट वेग, बीट झालाय फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक आणि बॉल मात्र निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर। मिळतील 4 धावा, चौकार। बॅटची आतील कडा लागली होती आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक बीट झाला होता। बॉल अगदी वेगाने लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला। 4 धावा टीम खोनीसाठी। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक खराब चेंडू। आज प्रतीक भोईर त्या लई मध्ये दिसून येत नाहीये, वारंवार अवांतर धावा खर्च करतोय। हे मात्र टीम भिनारसाठी आवश्यक नाहीये, कारण पहिला 2 गोलंदाजांनी देखील धावा खर्च केल्या आणि त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं आहे। या बलेस ऑन साइडला बॉल निघून जातोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार। 6 धावा, षटकार। ते जीवनदान कुठेतरी महाग ठरतात भिनार टीमला। आलाय त्याच्या बाट मधून अजून एक षटकार। 6 ने धावफलक पुढे सरकलाय। 50 कंप्लीट, 51, 51 धावा धावफलकावर। या बलेस देखील तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमारेषा पार। 6 धावा, षटकार। फॉर्मॅट कोणतंही असो, एखादा फलंदाजाला जीवनदान मिळणं आणि त्यानंतर आक्रमक होणं द्यायचं, हे आपण फार वेळा पाहिलंय आणि ते चित्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। दक्षक शिंगोलेसाठी जीवनदान या मॅच मध्ये मिळाले आणि त्यानंतर मात्र काय कमालीची इनिंग पेश करतोय। 12 बॉल खेळत असताना आतापर्यंत 37 धावा त्याच्या बाट मधून आल्यात। अतिशय चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे। चांगली फलंदाजी त्याच्या बाट मधून आपण पाहतोय आणि खास करून या मैदानाचा विचार केला तर सातत्याने ही खेळपट्टी जी आहे ती फलंदाजांसाठी पोषक राहिली आहे। प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि पुन्हा एकदा फुल टोल वसूल। बॉल सीमा पार, बॅक टू बॅक सलगचा हा 3रा षटकार।
माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार आपण पाहिले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 63 धावा झाल्या आहेत. यस, परंतु अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. यस, शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर कुशल येतोय. पहिल्या 3 गोलंदाजांनी नक्कीच 63 धावा खर्च केल्यात. शेवटचा षटक. पहिला बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. नेक्स्ट मॅच झाला टॉस साठी या. जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष गावदेवी दिवे. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. या षटकाची सुरुवात देखील 2 मोठ्या फटक्यांसोबत 2 बॉल टाकून. म्हणजे तुम्हाला अर्थातच हनुमान टीम खोनीच्या माध्यमातून रन्स आणि रन्स 83 केलेल्या आहेत. 84 खास करून बॅटिंग आपण बघितली. दक्षतनं 43 केलेल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. देवाऱ्यांची गुलबी त्याची तुमचे सर. 3रा षटकामध्ये आपण बघतो प्रतीकच्या 30 धावा आल्या. मोठं षटक. सुरुवात 17 धावांची. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये एकूण 16 आल्या होत्या. थर्ड ओव्हरमध्ये 30 आणि लास्ट ओव्हरमध्ये 20 धावा. तसंच कारण एक मोठी धावसंख्या. कुमारचे प्रयत्न कसे असतील ते देखील तेवढेच गरजेचे आहेत या मॅच मध्ये. वेगवान चेंडू. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली बॉलिंग. विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना चांगला टप्पा, चांगलं व्हेरिएशन आहे. राजचं धाव आहेत 7. षटकात दिल. पुढे चेंडू घेऊन तर या. अजून एक वेगवान चेंडू आहे. लेन आणि टप्पा अतिशय चांगला. डॉट बॉल. सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती, चांगला लेंथ वरती बॉलिंग होते. विकेट टू विकेट बॉलिंग होती. षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रचंड सुंदर. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. अशाच फटक्यांची गरज देखील. पहिला सिक्सर आला कुमारच्या बॅटमधून. सिक्सरच्या मदतीने संघाचे धाव संख्या 13 धाव आहेत. नेक्स्ट बॉल. मिसामिंग शॉट. जेलची संधी. डाऊन द बॉल. फिल्डर चूक झालेली आहे. रनआउटची विकेट इकडनं मिळणार आहे. फलंदाज बाद.
वेगवान चेंडू आहे, सुंदर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. फुलर लेनचा होता, पूर्णपणे बीट करत असताना कुमार गोंडला येत असताना डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग लेन टप्पा. जरी रन्स आपल्याकडे जास्त आहेत, मात्र जी बॉलिंग आहे, ज्या बॉलिंगसाठी आपल्याला बॉलिंग मार्कवरती कॅप्टननं हाणलेलं आहे, तशी बॉलिंग देखील होती. अजून एक चांगला चेंडू, जरूर जरूर चांगला चेंडू, डॉट बॉल. आणि आता या मॅचमध्ये फॉर्मॅलिटी शिल्लक आपण असं म्हणू शकतो, औपचारिकता बाकी आहे. लिगल चेंडू टाकायचे, विजय तर निश्चितच. 15 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल, हा देखील चेंडू डॉट. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. देखील चेंडू आपण जरूर अकोटा पासा पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळले, तिकडे धाव मात्र एक सिंगलच घेतली जाईल. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 16 धाव आहेत, 16. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. असा पहिलाच दिवस आपण पाहतो, पहिली मॅच एकतर्फी पाहायला मिळते. मात्र दुसरा मॅच मध्ये एक चांगला क्रिकेट जरूर पाहायला मिळेल, आपण अपेक्षा जरूर करू. तर पहिल्या इनिंग मध्ये जी बॅटिंग केली दीक्षांतनं, जबरदस्त खेळला तो. दीक्षांतनं 43 केल्या. धावा इकडनं 4 मिळतील जरूर, मध्ये त्याला जास्त काय त्याचा उपयोग किंवा फायदा बिनार संघाला होणार देखील नाही. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 झाली पुढे. स्कोरबोर्ड एकूण 20 वरती. 6 चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक आहेत. यस दीज आहे. वेल्ले टाकायचे. विजय ते निश्चित या मॅच मध्ये हनुमान टीम कोणीचा आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडू पहिलाच त्याला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर ऑफ द विकेट, सिक्सर. या मोठ्या फटक्यांची गरज पहिला चेंडू बसून जरूर होती बजरंग क्रिकेट संघ बिनारला. मात्र सुरुवात दिशांची जबरदस्त बॉलिंग. त्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या, 6 विकेट देखील घेतली होती. भरपूर मागे राहिला बिनार संघ मॅच मध्ये. यावेळेचा हा देखील फटका बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला शॉट कुमारचा, सिक्सर. ढीच्या मास्टर्सच्या माध्यमातून सुंदर अशी आपण क्रिकेट टुर्नामेंट पाहतोय. वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली बी आयोजित गंगामाता चषक 2025 चा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आणि इकडनं मिळते विकेट. फलंदाज बाद.
यावेळेचा फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला आहे. मिथिल चिंटू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. थँक्यू डीजे. आयुष्या बाट मधून चांगला शॉट. आल्या आल्या आक्रमण, हरकत नाही. मॅच थोडीशी आपल्यापासून दूर जरूर आहे, पण आपण प्रयत्न चांगले करू, चांगली बॅटिंग करू आणि या मॅच मध्ये कमबॅक जरूर आपला नाहीये, मात्र चांगलं क्रिकेट आपण खेळण्याचा प्रयत्न करू. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 झालेली, 38 धावा आहेत. अजूनही पाहतो आपण 2 चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल असताना व्हाईट बॉल. धावा 39. नेक्स्ट बॉल. एच आणि एस्टांच्या मागे पाहतो आपण विकेट किपर जरूर त्यांचा प्रयत्न पाहिला. म्हणजे एवढं इझी नसतं क्लोज जेव्हा आपण एस्टांच्या मागे असतो ॲज अ विकेट किपर. झेल पकडणं म्हणजे चांगला प्रयत्न होता विकेट किपरचा देखील. आला डॉट बॉल. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल देखील डॉट आलेला आहे आणि मोठ्या धावसंख्येनं, मोठ्या धावांच्या फरकेने हा सामना इकडे जिंकलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान खोनी, अभिनंदन जय हनुमान खोनी. आणि माझा मान ऑफ द मॅच असणारे दिशांत ज्यांना अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. 43 केल्या, बॉलिंग करताना विकेट देखील घेतली, 6 धावा खर्च केल्या. तो दिशांत ठरल्या माझा मान ऑफ द मॅच प्लेयर्स. दक्षत माफ करा, दक्षत या मॅचच्या मान ऑफ द मॅच प्लेयर. दक्षत शिंगोळे या मॅचच्या मान ऑफ द मॅच. दक्षत आपण यायचे. बिनारच्या कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करा प्लीज. बिनारच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित संपर्क साधायचा आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी. आणि खोनीचे देखील कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा आमच्या मॅनेजमेंट टीमशी प्लीज.